हाय, हॅलो, नमस्ते. तर आज मी बनवणार आहे ऑथेंटिक कोल्हापुरी मिसळचा झणझणीत असा रस्सा. त्यासाठी मी कढई ठेवली, त्याच्यात ड्राय रोस्ट करायचे आहे मसाले, धना, जिरा, तीळ, खसखस, लवंगा, दालचिनी, त्याच्यानंतर काळे मिरे, लसूण आणि अद्रकचा तुकडा. हे छान असं एक फ्राय करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये शिफ्ट करायचं. खूप जाळायचं नाही, नॉर्मल फ्राय करायचा. आणि त्यानंतर दुसरा मसाला आहे कांदा आणि खोबरं. हे मी जाळीवरती फ्राय करते, म्हणजे भाजून घेते आहे, सॉरी, भाजते आहे. भाजल्यानंतर खूप काळं नाही करायचं खोबरं, खूप काळा केलं की त्याची कडवट अशी टेस्ट येते. आणि त्यानंतर मी मिरची आहे ती भाजून घेणार आहे, त्याच्यामध्ये एक लाल. जर तुम्ही जास्ती तिखट खात असेल तर तुम्ही 2-3 मिरच्याही घेऊ शकता, पण आमच्याकडे कमी तिखट खातं त्यामुळे मी जास्ती मिरची नाही टाकत आहे. आणि छान कोल्हापुरी तशी झणझणीत रस्सा आहे तर मिरची येणारच. त्यानंतर मी हे उसळ बॉईल केली होती, त्याचं पाणी शिफ्ट करते आहे, एका जाळीमधनं काढून घेते आहे, कारण की ह्या पाण्याला चव आहे ओरिजिनल. त्यानंतर हा मसाला शिफ्ट करून याची पेस्ट करून घेते आहे. ही पेस्ट झाल्यानंतर मी कढई ठेवते आहे, त्यात जिरा टाकते आहे, कांदा कापून घेतलेला आहे बारीक, तो कांदा याच्यामध्ये फ्राय करायचा आहे, छान असा फ्राय करायचा कांदा. अगदी सोपी रेसिपी आहे, खूप तयारी केलेली असेल ते अगदी 15 मिनिटामध्ये ही रेसिपी होऊन जाते. खूप छान अशी रेसिपी आहे. त्यात तेजपत्ता टाकलेला आहे, छान व्यवस्थित मिक्स करायचा कांदा, तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा. त्यानंतर तो वाटलेला मसाला त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. पण त्याआधी मी हळद आणि मिरची टाकते आहे. याच्यात हळद, मिरची, धना पावडर, गरम मसाला आपल्या अंदाजाने, आपल्या चवीप्रमाणे सगळ्यांनी टाकायची, जेवढी क्वांटिटी आहे मिसळची तेवढी. त्यानंतर एक्स्ट्राचा काही मसाला नाही टाकत आहे, पण मी याच्यामध्ये मिसळचा मसाला टाकते आहे 1.5 चमचा, तो छान टेस्ट येते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर नाही टाकला तरी चालतो. आणि तो टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित मसाले मिक्स करायचे तेलामध्ये छान, एक 2 मिनटं. त्यानंतर तो मसाला त्याच्यात ॲड करते आहे आणि तो मसाला आपल्याला व्यवस्थित फ्राय करायचा. आपण म्हणतो ना की बाहेर गेल्यावर आपल्याला मिसळची चव वेगळीच लागते, कारण की ते लोक तो खूप उकळवतात रस्सा, आणि खूप जास्ती मसाला फ्राय केलेला असतो तो, त्यामुळे त्यांच्या मिसळला एक वेगळीच चव आणि एक वेगळाच तवंग येतो. जेवढा आपण मसाला फ्राय करू तेवढी तरी खूप छान येते त्याला, कारण नंतर आपल्याला ती तरी काढायची पण आहे ना, त्यामुळे छान मसाला फ्राय करायचा. त्यात मी कढीपत्ता टाकते आहे, कढीपत्त्याची टेस्ट मिसळला अमेझिंग येते, एकदम छान. मला तरी पर्सनली खूप आवडतं, ज्यांना नाही आवडत त्यांनी नाही टाकला तरी चालतो. आणि छान व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मसाला फ्राय होतो आहे आपला व्यवस्थित. किती छान कलर आलेला आहे बघा. आणि तो जो कटाचं पाणी काढलेलं होतं आपण उसळीचं, तो कट याच्यामध्ये टाकून घ्यायचा. त्याच्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते मिसळला, तो कधीच फेकायचा नाही. आणि एक छान, आता थोड्या वेळानंतर याला छान तेलाचा तवंग आलेला आहे, आपल्याला ही तरी काढून घ्यायची आहे एका दुसऱ्याच्यात, पण त्याआधी आपण मीठ टाकणार आहे. मीठ टाकून घ्यायचं चवीप्रमाणे, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. त्यानंतर मिक्स करते आहे रस्सा. आणि आता उसळ आपण डायरेक्ट नाही टाकत, उसळला एक वेगळा ट्विस्ट देतो आहे, तो पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे. त्याआधी मी मिक्स करून घेते सगळं आणि एक उकळी काढून घ्यायची या रस्स्याला. त्यानंतर मी कढई ठेवलेली आहे, छोटा फ्राईंग पॅन आहे ॲक्च्युली, फ्राईंग पॅन ठेवला, त्याच्यामध्ये मी उसळ टाकली आपली बॉईल केलेली, आणि त्या उसळमध्ये मी थोडीशी हळद टाकणार आहे आणि थोडं तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. छान उसळ त्या तेलामध्ये फ्राय करायची, त्याने एक छान टेस्ट येते आपल्या मिसळला. थोडी मिरची पावडर टाकते आहे चवीप्रमाणे, कारण ऑलरेडी मिरची आपण रश्श्यामध्ये टाकलेलीच आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि छान मिक्स करून घ्यायचं दोन्ही. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ही आपल्याला त्या तरीमध्ये टाकायची आहे, ते रश्श्यामध्ये ओतायची आहे आपल्याला. खरं ॲक्च्युली आपण बाहेर खातो ना, ते लोक अशीच करून घेतात, आपल्याला वाटतं की डायरेक्ट टाकताय, पण तसं नाही, जसं जशी ऑर्डर येईल तसं तसं ही टाकत असतं त्याच्यात, पण आपण रश्श्यामध्ये टाकतो आहे ही. आणि त्याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर टाकते आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर छान थोडीशी ट्विस्ट करून घ्यायची, मिक्स करायची कढईमध्ये, आणि मग तो आपल्याला टाकायची आहे त्याच्यात. रश्शाला छान अशी बॉईल आलेला आहे, आणि त्या रश्श्यामध्ये मी आता ही शिफ्ट करते आहे. आणि छान असं तवंग आलेला आहे, किती सुंदर अशी मिसळ दिसते. छान एक उकळी काढून घेतल्यामुळे त्याला छान तवंग आलेला आहे. आता मी त्याच्यावरती झाकण ठेवते आहे, एक वाफ देऊया 5 मिनिटं. आणि वाफ दिल्यानंतर बघा, आपली फायनल उसळ आपली तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि सगळ्यांनी घरी ही नक्की ट्राय करा. खूप छान आणि झणझणीत असा रस्सा होणार आहे, सगळ्यांना नक्की आवडेल. तुम्ही तुमच्या घरी आता श्रावणामध्ये स्पेशल हा बेत नक्की करू शकता, कारण की नॉनव्हेज तसंही खात नाही श्रावणमध्ये कोणी. काही लोक खात असेल, पण बरेचसे 99% लोक खात नाही. त्यांनी हा नक्की झणझणीत असा रस्सा बनवा, तोंडाला चव येणारी रेसिपी आहे. आणि माझ्या पेजला तुम्ही नक्की फॉलो करा, तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी हव्या असतील तर. बाय बाय.